1 महिना झालं पाणी बंद आहे नका आमच्या विहिरीला असं म्हणलं. मला माहित आहे ती विहीर कुठं कशी काय कसं आमच्या आजी पंजाबपासूनची विहीर आहे. बंद करू नये असं आमचं मत आहे. सणाच्या दिवशी आम्ही पाणी आणायला गेलो होतो, तिथं आमच्या घागरी वापस पाठवले आहेत घरला, नाही घ्यायचं पाणी म्हणून सांगितलं आम्हाला. ही बालिका ती आलेली आहे अहमदपूरच्या तहसील कार्यालयावर. काय पाहिजे का दीदी? कार्यकर्ता मी स्वतःला समजतो. माझी लढाई ही रस्त्यावरली आणि कागदावरली दोन्हीही चालू असते. फक्त विहिरीचं पाणी पाहिजे, हक्काचं पाणी पाहिजे आमच्या विहिरीचं. तरी आत्मदहन करायची वेळ आली तरी गावला पाणी पाजुल्याशी शिरवणपाळ जाणार नाही, ही आपला वचन आहे. बेंबडेवाडी ग्रामस्थांचा आता विहीर आणि विहिरीच्या पाण्यासाठी अहमदपूर तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता मागच्या 2 तासापासून अहमदपूर शहरातून महिला आहेत घागरी घेऊन तहसील कार्यालयावर पोहोचल्या आहेत. या मोर्चामध्ये विशेष म्हणजे लहान बालक, वयोवृद्ध आणि महिला या पाण्यासाठी आणि पाण्याच्या विहिरीसाठी आलेल्या आहेत. नेमके त्यांच्या काय मागण्या आहेत हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. काय मागणी आहे नेमकी? आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे, आम्हाला पाणी मिळालंच पाणी पाहिजे. नाहीच का? प्यायला पाणी नाही? अजिबात नाही, पण 1 महिना झालं पाणी बंद आहे. आम्हाला हक्काचं पाणी पाहिजे. आता सध्या पाणी कुठलं पिता तुम्ही? सध्या पाणी ह्या विहिरीचं पित नाही आम्ही, पुन्हा तानाचं शेतातून आणतो आमच्या म्हणजे शेतात पाणी आहे तुमच्या तळ्यापाशी. बरं. पुन्हा दुसरे आणखी काही माझ्यासोबत ह्या घागर मोर्चामध्ये घागरी घेऊन हंडे घेऊन आलेल्या महिला आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. मावशी, किती दिवसापासून पाण्याचा प्रश्न उद्भवला तुमच्याकडे? पाड्यापासून नाही, मग त्याच्या अगोदर तिथलंच होतं विहिरीचंच. तुमच्या गावातल्या लोकांनी त्या शेतकऱ्याला बोलले का जाऊन प्रत्यक्षात आमची विहीर का अडवली, रस्ता का अडवला असं? नाही तर बोलायला. मग डायरेक्ट मोर्चाच आणलाय का इकडे? लहान लहान बालकांना, लहान लेकरांना घेऊन मोर्चा घेऊन आलात, घागरीचा मोर्चा घेऊन आलात. 2 तासापासून तुम्ही इथं उन्हातानामध्ये आहेत. तुमच्या या मोर्चाची अजूनही प्रशासनानं दखल घेतली नाही हे मी सुद्धा बघतोय. मात्र शेतकऱ्यांसोबत तुमच्या गावातल्या लोकांनी चर्चाच केली नाही असं म्हणतात. आहे त्यांनी येऊच नका आमच्या विहिरीला असं म्हणले आहे. विहिरीला येऊ देत नाहीत, गेट लावून लॉक केले. चर्चा केली हो, असं माणसं महागारी वाट लावली त्यानं तिथून वाट लावली माणसं. मग घरला देवाला पाणी घालायला गेलेले लोक महागारी वाट लावली पाडव्यापासून. त्याशीपासून त्यानं गेट लावला, आम्हाला मध्ये नाही जाऊ दिल्यास आम्ही चौकून बाजूकून आणलो एका बाहेरला गेल्यावर मध्ये घागर काढताना एवढा हंडा काढली तिनं. तर हंडा काढल्यावर तिचा मध्ये झोक गेला गपशिरे त्या बाईला महागारी ओढून घेतलं. लहान बाई आहे त्या असेल की इथं कुठतरी. मग तिला घेतलं तर लगेच सर खाली घागर गेली. एवढाच बेंदग होतं. आम्ही तसं कसं आणावं आम्ही सांगा तुम्ही? तेवढं जे कसं आणा, तेवढे अवघड पाणी चिरक्यातून कसं आणावं आम्ही तेवढं? कुणाचा गडी राहते, कुणाची बाई राहते, सांच्या पारी लेकर कंपा पुरी सासरवाच्या पुरी शेताला गेलेल्या राहत्या सासा आणि त्यानं सांच्या पारी पाणी आणू शकतात. कसं त्या बायानं पाणी आणावं? घरी ताने लेकर राहते तर कसे पाणी आणावं आम्ही सांगा तिथून आम्ही? हां, तुमच्याच गावात दुसऱ्या ठिकाणी विहीर खोदून दिल्यानंतर पाणी प्यायला काय हरकत आहे? दुसऱ्या ठिकाणी आम्हाला लांब आहे आम्हाला ते हट्ट कशासाठी? हा हट्ट कशासाठी? आम्हाला तेच पाहिजे. माझी गाडी आहे. आता चालताना तुम्हाला एक मला मी बोलणाऱ्यापैकी पत्रकार आहे. जमतच नाही आम्हाला तेच. त्याचं कारण काय आहे? कारण काहीच नाही, आम्हाला ते हिर पाहिजे. मला असं वाटत नाही का की एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही सगळेजण मिळून वेटीस धरलाय असं वाटत? एकटी शेतकरी येऊ शकत नाही की जवळ आमच्या येऊ शकत नाही. ते गव्हा 4 पिढ्यापासून हिर आहे. 4 पिढ्यापासून मी बाई लेखाव तिथली. मी लहानपणापासून तिथं राहिलेली आहे. बाई लेखाव म्या तिथून सगळं मला माहित आहे. ती हिर कुठं कशी काय कसं. आमच्या आजी पंजाबपासूनची हिर आहे. डोपकाड होतं तर सगळ्या गावाल्यानं डोपकाड खणलं, पैसे घालून डोपकाड खणलं. आणि हिर येऊन किती 5-6 मीटर तिथून धोंडा आणून हिर खोदली, बांधली. 3 वेळेस हिर आमच्या गावाल्यानं 3 वेळेस हिर उपशिली. मी तिथंच बेंबडेवाडीच्या विहिरीचं प्रकरण जर बघायला गेलो, यापूर्वीही मी बेंबडेवाडी गावातून तुम्हाला लाईव्ह तिथलं चित्र दाखवलं आहे. शेकडो वर्षापासून हे सगळे ग्रामस्थ पाणी भरत होते. जमीन त्यांच्या मालकाच्या हक्काची जरी असली तर विहीर मात्र सर्व ग्रामस्थांनी श्रमदान करून खोदलेली आहे, सर्वांच्या वर्गणीतून खोदलेली आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मात्र विहिरीच्या जमीन आहे त्या जमिनीचा मी मालक आहे
आणि माझ्या मनावर राहील, मी जर पाणी जर प्यायला जर दिलो तरच तुम्ही पिऊ शकाल, असं त्या शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे असं हे ग्रामस्थ म्हणतात. मात्र प्रत्यक्षात त्यांचा आणि तुमचा आहे बैठक किंवा त्याच्यावरती संवादच झाला नाही असं ऐकलं मी. नाही की आमच्यापाशी ते तुम्ही काय गेला नाही आम्ही गेलो तर मी ते येत वाट- नव्हतं. तुमची वाट कुणी अडवली आहे? आम्हाला धमकी देऊ लागली, काय म्हणून धमकी देऊ? कसं पाण्याला येता तुम्ही या, कसं पाण्याला येता तुम्ही या, येऊ शकत नाही पाण्याला, येऊ देत नाही. महागारी केले म्हणजे आणि काय प्रश्न राहिले साहेब तुमचा सांगा की तुम्ही लातूरच्या महागारी केली. अहमदपूर तालुक्यातील गेट लावून बेंबळेवाडी महागारी येथील केल्यावर हा कसा प्रश्न प्रश्न आहे. आहे तुमचा? शेकडो महिला आणि पुरुष जे आहेत घागरी घेऊन तहसील कार्यालयावर आलेले आहेत. शेतकऱ्यांनी मात्र यांना अद्यापपर्यंत रस्ता आणि विहीर मोकळी करून दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सम्राट मित्र मंडळाच्या वतीने तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल शेतकरी येऊ देत नाही तर पुन्हा आम्ही पावसात कुठे पाण्याला जाऊ हे सांगा तुम्ही आम्हाला त्या खिरीचं पाणी पाहिजे. तुमच्या गावचे आहेत का ते? हा, त्यांना माहिती आहे. बरं येऊ द्या या ना. गायकवाड साहेब हा बोला. काय म्हणणं आहे? आता हा मोर्चा तहसील कार्यालयावर घागरी घेऊन आलेला आहे हा मग आणि यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आमच्या विहिरीचा रस्ता आणि विहिरीचं पाणी अडवलं. काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे गावची विहीर आहे, गाववाल्यांना पाणी द्यावं, पाणी बंद करू नये असं आमचं मत आहे, प्रांजळ मत आहे. आणि ह्याला गव्हर्नमेंटनं त्यानं सुद्धा द्यावं, त्याच्यातून कोणच्या वायद्यातून नाही तर कायद्यातून आमच्यासारखे बोलून का व्हायना द्यावेत. वायद्यातून नाही वायदा पटला तर कायद्यातून द्यावे अशी माझी त्यांना विनंती आहे की त्यानं सगळ्या गावकऱ्याला पाणी द्यावं. वास्तविक परिस्थिती अशी आहे, हां शेतकरी एक विरुद्ध ग्रामस्थ. हां मात्र हा निर्णय आता तुमचा अनुभव मी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने छोटा आहे, परंतु मी तुम्हाला विचारणारा पत्रकार आहे, प्रश्न विचारणारा पत्रकार आहे. तुमच्या मालकी हक्काची जमीन आहे तर तुम्ही कसं द्याल? मालकी हक्काच्या जमिनीमध्ये असते, कुणाच्या डोक्यावर पाणी नसते, कुणाच्या तर जमिनीमध्ये विहीर असते. ती गावाची विहीर आहे, गावातले पाणी पितात, हे सगळं खरं आहे. कुणाच्या हक्काची नसते. हे गव्हर्नमेंटनं आज नाही 1972ला मी त्याच्या अगोदर शाळा करीत होतो, त्या विहिरीचं पाणी पित होतो. आम्हाला गाववाल्याची विहीर आहे, आम्हाला जाण आहे त्याची. मी शेजारच्या गावचा आहे, मी सुमठांचा आहे. हां तर मला जाण आहे की तिथं ती विहीर सगळ्या गाववाल्याची आहे. मला जाण आहे 1972ला आहे ना खपरेला ना बांधल्या, माझ्या गावची सुद्धा मी बांधल्या खपरेला. बरं आता इतका तुम्ही मोर्चा सुद्धा घेऊन आलात, प्रशासनाकडे मागणी करतायत आणि जर समजा याच्या पुढेही जर तुम्हाला जर विहिरीचा जर ताबा जर नाही मिळाला पुढे काय करणार आहे? पाणी आम्हाला कशासाठी? पाणी मिळण्यासाठी आम्हाला हां. पाणी आम्हाला गावकऱ्यांना शेतकऱ्यांना पाणी नाही पिण्यासाठी. पाडवा या सणाच्या दिवशी आम्ही पाणी आणायला गेलो होतो, तिथं आमच्या घागरी वापस पाठवल्या आहेत घरला. नाही घ्यायचं पाणी म्हणून सांगितलं आम्हाला. का शेतकऱ्यांना? त्या गावकऱ्यांनी सगळी विहीर खोदली आहे ती. आमचे लहान लहान लेकरं रडत घरी बसले आहेत. आम्ही लेकरं सोडून इथं आलेलो आहोत. आमचे लेकरं किती रडत आहेत घरी. बेंबळेवाडी ग्रामस्थांचा घागर मोर्चा सम्राट मित्र मंडळाच्या माध्यमातून निघालाय आणि आता तो तहसील कार्यालयावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आलेला आहे. मागील 1 तासापासून हा उन्हातानामध्ये मोर्चा सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वामध्ये आलेला आहे आणि नेमकी त्यांनी कशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे आणि पुढची काय असणार आहे भूमिका हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सर, सगळे बेंबडेवाडीचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आले, माझी भेट घेतली आणि ते सांगितले की गेल्या 15 दिवसापासून आमची पाण्याची विहीर बंद करून ठेवलेली आहे. मी त्यांचे कागदपत्र पाहिले आणि त्यांना सांगितले काय अडचण काय नेमकी. ते म्हणले आमच्या बापजाद्याने ती विहीर खोदलेली आहे, गावकऱ्यांनी श्रमदानातून विहीर खोदलेली आहे. ज्या वेळेस विहिरीचं काही गाळ काढणं दुरुस्ती काही करणं आहे तर गावातले जे सप्ताह होतो त्या सप्ताहाची पट्टी काढून जी पट्टी आहे ती पट्टी एकत्रित करून उर्वरित पैशातून आम्ही त्याची दुरुस्ती करतो. आणि 72पासून जिथं कुठंच पाणी नव्हतं त्या ठिकाणी पाणी होतं आणि गावातले लोक जातात आणि घागरीनं पाणी आणतात. तिथं काही मोटर नाही, पाईपलाईन नाही, महिला जातात आणि बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे तिथं काही आमच्या महिला जातात आणि ते पाणी गेट आडून बंद केलेलं आहे असं सांगितलं. मी सुरुवातीला सगळी माहिती ऐकली. नंतर मी तहसीलदार मॅडम, SDO मॅडम, त्याचबरोबर आपले BDO साहेब यांच्याशी चर्चा केली
गावातल्या सिनियर लोकांशी चर्चा केली, युवकाशी चर्चा केली. त्यांचा मुद्दा हा अतिशय रास्त आहे. जर लोकांनी, सगळ्या गावातल्या लोकांनी श्रमदानातून विहीर पाडलेली असेल, दुष्काळामध्ये ती विहीर पाडलेली असेल, पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी घेतलं जात आहे, ते घेत असताना रोखवायचं काय कारण आहे? एकीकडं महाडचा चौदार सत्याग्रह आपण बघतो, 100 वर्ष आता पूर्णत्वास येत आहेत. एकीकडं हे कार्यक्रम चालू आहे की दलितांना पाणी, विहीर खुली करण्याचा जो विषय होता, महाडचं जे आंदोलन तळ खुलं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तो विषय आज त्याची आपण शताब्दी साजरी करतोय. पुढे जाऊन महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपला पाण्याचा हौद खुला केला लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी या महाराष्ट्रामध्ये असताना पाण्याची विहीर पिण्यासाठी का खुली केली जाऊ शकत नाही? ह्यांनी काही तिथं काही शेतीला पाणी मागत नाहीत, कोणी पाईपलाईन मागून आपापल्या घरात घेत नाहीत, त्यांनी फक्त पिण्यासाठी पाणी. बरं, पिण्यासाठी आज डोक्यावर घागरी घेऊन कोण जाऊ शकते? विहिरीपर्यंत जाणं आणणं एवढं श्रम कोण करणार आहे आजच्या काळात? सर, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, तुमच्याकडे येऊन ही कैफियत मांडण्या अगोदर बेंबडेवाडी ग्रामस्थांनी संबंधित शेतकऱ्याशी संवाद साधलाय का, की तुम्ही आमची विहीर का अडवली, आमचा रस्ता का अडवला, असा संवाद झाला? हे याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? या संबंधानं ग्रामसभा सुद्धा झालेली आहे. मला ग्रामसभेचं मी प्रोसिडिंगही वाचले. सन्माननीय उपसरपंच साहेबासोबत सुद्धा इथं तहसीलला ते आले होते, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली. पाण्याचा उद्भव नाही एक, आणि ती विहीर सगळे गावकरी म्हणतात की त्यांच्या मालकीची नाही. सातबारावर त्यांचं क्षेत्र आहे, परंतु ती विहीर सातबाऱ्यावर नाही, ती गावकऱ्यांची विहीर आहे. किंवा पाणी आमच्या पिढ्यानपिढ्या बापजाद्यापासून तिथूनच घेतो आणि म्हणून पिण्याला पाणी द्यावं, एवढी साधी आणि सोपी मागणी आहे. त्याच्या पुढं जाऊ, ज्या ज्या ठिकाणी तळे झाले असतील, पाझर तलाव असेल, साठवण तलाव असेल, काही क्षेत्र भूसंपादन शासन करतं, त्याची पेमेंट देतं, परंतु पाण्याचं जे टेल पीस आहे तिथपर्यंत पाणीच येत नाही कधी कधी. आणि म्हणून त्या ज्या जमिनी आहेत त्या ठिकठिकाणी शेतकरी करतात, करण्याबद्दल दुमत नाही, करावं ते शासनाने त्यांचा विषय, आमचा काही विषय नाही. परंतु जर बुडीत क्षेत्रामध्ये जर ही विहीर असेल तर निश्चितपणानं ही विहीर शासनाची आहे असं म्हणायला वाव आहे. माझी विनंती अशी आहे की पाण्याचा आता गंभीर प्रश्न आहे, दुसरा पाण्याचा सोर्स नाही. दुसरीकडे जर पाण्याचा सोर्स घ्यायचा, जलजीवनमधली योजना त्यांची फेल झालेली आहे. आणि आज त्या विहीर जी आहे, पिण्यायोग्य पाणी जर कुठं असेल तिथं आहे. आरो जे आहे, आरो गावामध्ये आहे का? आहे, परंतु लाईटमुळं पाणीच मिळत नाही. 3-3 दिवस 4-4 दिवस कसे थांबावे? आणि म्हणून अनेक माणसं इथून खंडाळ येऊन, कोणी अहमदपूरहून, कोणी सांग येऊन ते जार घेत आहेत मोटरसायकलवर, पण बाकीच्या लोकांचं काय? आणि म्हणून सगळ्या महिला परेशान आहेत. सगळ्यांनी कैफियत मांडली. म्हणून ती विहीर तातडीनं शासनानं, महाराष्ट्र जलाधिनियम आहे त्या अधिकाराचा उपयोग करून माननीय तहसीलदार मॅडम, माननीय SDO मॅडम आणि BDO साहेब यांनी तातडीनं त्यासाठी ती विहीर ताब्यात घ्यावी आणि लोकांना तिथलं पाणी खुलं करावं. सर, हा पहिला अँगल आपला अतिशय महत्त्वाचा झाला. आपण बघितलो की बेंबडेवाडी ग्रामस्थांना पाणी मिळायला पाहिजे, हे अँगल खूप सुंदर आणि महत्त्वाचं आहे. मात्र दुसऱ्या अँगलनं जर आपण बघितलं तर बेंबडेवाडीमधला एक शेतकरी आणि त्याच्या विरुद्ध सगळे गावकरी, मग असं एका शेतकऱ्याला वेठीस धरण्यात आले असंही बोललं जाते. त्या संदर्भात कसं काय सांगाल? बघा, कुणी जर तिथून आमची विहीर पाईपलाईन करू दे, ते पाणी आमच्या शेतात घेऊ दे असं म्हटलं तर मलाही वाटलं असतं की एखाद्या शेतकऱ्याला आपण वेठीस धरला. परंतु गावातली माणसं जर घागरीनं पाणी आणणार असतील, किती घागरी आणणार आहे एक माणूस दिवसातून? एक माझी ही माई माऊली आहे, किती आणेल? 2 घागरी 4 घागरी. अरे घेऊन जाऊ दे ना, पाण्यासारखं तर पुण्याचं काम कोणतं आहे? आणि म्हणून उलट तुम्हाला एक वाटलं पाहिजे की सगळं गाव माझ्या विरून पाणी पेटते, मला आनंद वाटला पाहिजे असं म्हणून तुम्ही त्याचं क्रेडिट घेणार आहोत. आम्ही कशाला आलो असतो त्याच्यामध्ये? अगदीच शेकडो वर्षापासून तुम्हाला पाणी प्यायला होतं त्याच विहिरीचं, मग अचानक बंद का करण्यात आलं? काय नेमकं कारण काय आहे? बंद करण्यात आलं असं की त्यानं 2 वर्षापूर्वी लावून घेतली. आतापर्यंत शेतकऱ्याला काय लावून घेतली, कुठे लावून घेतली? सर, ते कुठे लावून घेतली याची चौकशी एक मिनिट आपण म्हणलात की विहीर लावून घेतली. आता तुमचं नेतृत्व करणारे लावून घेतली, गुपित लावून घेतली विहीर. हे बरोबर सर, तुम्ही या संदर्भात आपल्या आंदोलकांना मी आंदोलकाला असं सांगतो, ऐका दोन गोष्टी. या गोष्टी आहेत की सुरुवातीला असं सगळ्याचा भ्रम झालेला होता की हे 7-12 त्यांची आहे आणि विहीर 7-12वर लावून घेतली, असा सगळ्यांचा भ्रम होता. परंतु ज्यावेळेस फेर वगैरे सगळे बघितले SDO मॅडमने, त्यांनीच आम्हाला सांगितलं की ही विहीर त्या 7-12वर नोंद नाही. भुजंग नावाचे कोणीतरी होते, त्यांनी जे विकलेले आहेत त्यांच्या नावावरती विहीर आहे आणि त्याचा वापर जर गावकरी पिढ्यानपिढ्या अनेक वर्षापासून जर करणार असतील तर सार्वजनिक म्हणून आपण त्याला घोषित करायची जबाबदारी त्यांची आहे.
आणि म्हणून शेतकऱ्याला वेटीस धरावं ही काही भूमिका आमची नव्हती अनेक नाही. वर्षापासून मी बघतोय सम्राट मित्रमंडळाच्या माध्यमातून जिथं कमी तिथं आम्ही ही भूमिका घेऊन डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या माध्यमातून हा घागर मोर्चा अहमदपूरच्या तहसील कार्यालयावर काढण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता ही बालिका तिचं व्हिज्युअल बघा. ती आलेली आहे अहमदपूरच्या तहसील कार्यालयावर. काय पाहिजे का दीदी? तिला बोलता येणार नाही, मात्र ती आज मोर्चेकरूच्या भूमिकेत आहे. आणि विशेष म्हणजे तहसील कार्यालयातील अधिकारी जे आहेत नेमकं कोणत्या कामात व्यस्त आहेत हे अद्यापर्यंत समजलेलं नाही. 2 तासापासून मोर्चा या ठिकाणी थांबविण्यात आला आहे. काय उत्तर आले प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून? बघा, माझं तर स्पष्ट म्हणणं असं आहे की प्रशासनानं संवेदनशीलता गमावली की काय असा प्रश्न मला सध्या पडतोय. संवेदना बोथट झाल्यात का? अरे गाव सारं एकीकडं म्हणतात ना, गाव करील तर राव काय करेल. समजा सगळं गाव एकीकडं आहे. तुम्ही बघा, तुमच्या अधिकाराचा उपयोग करा, पाणी खुलं करून द्या. आम्ही कशाला पडलो असतो मध्ये? परंतु जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं हे लोक आमच्याकडे येतात. आणि आमचं तर ठरलेलं आहे की जिथं तुम्ही म्हटल्याप्रमाणे जिथं कमी तिथं आम्ही, जिथं अन्याय अत्याचार आहेत त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणानं उभा आहोत, प्रश्न सोडवण्यासाठी उभा आहोत. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. सर, अतिशय महत्त्वाची तुम्ही भूमिका घेतलेली आहे, मात्र तुमच्या भूमिकेकडे सुद्धा प्रशासनानं जर दुर्लक्ष केलं आणि बेंबडेवाडीकरांना त्या विहिरीपासून जर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर पुढची भूमिका काय असणार आहे? सर, मी एक सजग कार्यकर्ता मी स्वतःला समजतो. माझी लढाई ही रस्त्यावरली आणि कागदावरली दोन्हीही चालू असते. जर कदाचित रस्त्यावरल्या लढाईमध्ये मी जर कमी पडलो, कागदी लढाई मला घ्यावी लागेल किंवा ह्यांचं पूर्ण रेकॉर्ड काढावं लागेल. ही विहीर कुणाची आहे, कशा वाटण्या झाल्या, जमीन कसा जमिनीचा सर्च रिपोर्ट, मग ते सगळ्या 12 भानगडी निघतील. आता जसा नवीन मुद्दा आला की तळ्यामधली जमीन आहे अनेक जणांच्या ताब्यात आहे, तो आमचा विषय नव्हता. कारण आम्ही तिथला शेतकरी नाही, मला तिथं जायचंही नाही, शेती बी करायची नाही, जमीन बी पाहिजे नाही, बरोबर आहे. परंतु या लोकांनी जर तो मुद्दा काढला मग मला ट्रेस करावं लागेल. म्हणून माझी विनंती अशी आहे की जास्त कुठल्या गोष्टीचा ओढाताण मान अपमान न करण्यापेक्षा सरळ सरळ लोकांच्या का मायमाऊल्यांच्या मागण्या आहेत, पाणी द्या, घ्या बाबा, पाणी खुलं करा म्हणा, लोक हार घालतील तुम्हाला, आम्ही तुमचा हार घालू. संबंधित शेतकऱ्याचा आणि तुमचा संवाद झाला सर? माझा संवाद झाला नाही सर. आपण बोलण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता आणि सगळं गावच जर त्यांच्यात, मग मी एकदम काय बोलावं म्हणून मी सुद्धा म्हणलं कशाला आपण कशाला बोलावं, सगळं गावच जर विरोधात असेल आपण कशाला बोलावं म्हणून मी बोललो नाही. परंतु उपसरपंचासोबत माझं बोलणं झालं, एवढी गोष्ट खरी. थेट आपण महिलांकडे जाऊया. काय म्हणणं आहे त्यांचं? मला माहित आहे तुम्ही खूप खुश आहेत, मगाशीपासून बघते. घागर मोर्चा जरी काढला असला, काय सांगायचं आहे या मोर्चांमध्ये आला तुम्ही? आम्हाला फक्त विहिरीचं पाणी पाहिजे, हक्काचं पाणी पाहिजे आमच्या विहिरीचं. दुसरं पाणी कुठलंच नाही पाहिजे. राजकारण मध्ये काही घुसले का गावच्या विहिरीचे पाणी? काहीच नाही. कारण अचानक तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी बंद करण्यात आले. काय नाही साहेब, उगा आता हे त्याला ही झालं ती झालं म्हणून उगा गेट लावले आणि पाण्याला जाऊ लागले. 1-2 माणसं जाऊ लागली, त्याला येऊ नका बाबा तुम्ही, आम्ही गेट लावले नका म्हणलाली. मग परत आले लोक, पुन्हा मग जायलाच नाहीत. आता कशाला जाऊ, भांडणं होतात म्हणून. काही पुरुष मंडळीकडे जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शेकडो महिला घेऊन तुम्ही आज घागर मोर्चा काढलाय तहसील कार्यालयावर. तहसील प्रशासनाने काय सांगितले, नेमकं तुमची दखल घेतली आहे का? पहिलं मी प्रथम माझं परिचय देतो. धनाजी गणपत गुजे, राहणार बेंबडेवाडी इथला आहे. आणि शेतकऱ्यानं पिढ्यानपिढी आमच्या आजोबापासून पंजोबापासून पाणी त्याच विहिरीचं पेलेले आहेत. आणि आत्तापर्यंत पाडव्या दिवशी एक 10-15 दिवस झालं पाणी बंद होतं. बंद केलं म्हणून कळालं. मी राहतो शिरावणपळला. पाणी बंद केलं. आमच्या वडिलाला त्याने फोन अडवल्यानंतर मला दम दिले की फोन करून दम दिले की आता वडिलाला पाण्याला येऊ नको म्हणून सांग म्हणले. मला सांगितलं. अचानकच असं अडवायचं काय कारण? अडवायचं कारण म्हणजे त्यांची ही काय हिर आहे, आम्ही पाणी तुम्हाला पाजवणार नाही गावला म्हणून त्याने गेटची सोय करून गेट बंद केले. बंद केल्यानंतर मला फोन आला आणि असं अडविणार. मग आता आपण काय करावं म्हणलो. आता ही तर अशी योजना भेटत नाही म्हणलो. आपण गावाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणलो. माझी लेकरं बाळं शिरवणपाळा आहेत. तर मी तिथून गावचं पाणी पाजवण्यासाठी इथं बेंबडेवाडीला आलो. मग गावाला सांगितलं की मेहरबानी आहे बाबा, विनंती आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, आपण पाण्यावर मार्ग उचलला पाहिजे. 4-5 पोराने आपण उचलू आणि पाणी पाजू आपल्या गावला, असंही मी सांगितलं. मग सर्व गावकऱ्यांनी मला साथ दिली आणि मी पाण्यासाठी पुढे झालो. का तर आपल्याला एकच होतं की गावला पाणी पाजवायचं होतं, एवढाच. आपला काही राजकारणी हेतू नाही. माझ्या आजोबा पंजोबांना देखील मला राजकारणात नाही आणि मी पण राजकारणात नाही. मी
एखादी शेतकऱ्याचा मुलगा आहे की मी शिरवानपाळला जाऊन शेती करतो आणि इतिहास आहे शिरवानपाळकर देखील मला शेतकरीच म्हणून समजत आहेत तिथं. तर वैयक्तिक याच्यावरती भर देण्यापेक्षा आपण सार्वजनिक प्रश्नावर भर देऊया. ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी विहीर दुसरी जर खोदून देत असतील किंवा देण्याचा प्रस्ताव जर मंजूर होत असेल तर तिथं काय हरकत आहे? तरी बी आमच्या पिण्याच्या पाण्यायोग्य नाही. आमच्या तळ्यामध्ये 4-5 विहिरी झाल्या आतापर्यंत, 5-6 विहिरी झाल्या. एका विहिरीला पाणी नाही. पाडते प्रशासन योजना देत आहे आणि कुंकड समाप्त राहते. खड्डे बुजवणं देखील होत नाही सरकारला. ते आता जरी असेल तर येणाऱ्या हवेला चालू आहे. आता तिथं एक 50 फूट विहीर आहे खोल. त्या विहिरीमध्ये अक्षरशः आता जरी प्रशासनानं तपासणी केली त्या विहिरीची तर आल्याला वाहन त्या विहिरीमध्ये जातं. एवढं भीषण घात आहे. आता 15 दिवसापासून पाणी बंद केले, मग पाणी कुठलं पिता? पाणी 2-2, 3-3 किलोमीटरवरून पाणी आणून नागरिक पितात. कोणा शेतामध्ये करतात ते शेतकरी येऊ देत नाही म्हणतंय. परेशानी होते. कुठं अहमदपूर आणते, सुमटावरून आणते. आरो आता सध्या चालू आहे म्हणतात. आरो त्याचं आहे, पाणी आरो आहे, मान्य आहे मला आरो. पण ती प्रायव्हेट विहिरीहून आहे. कधी पाणी सुटतंय, कधी पाणी सुटत नाही. आणि ते आरूचं पाणी आम्हाला टिकून पाणी राहत नाही. आमच्या गावाला प्रशासनाचा सेवक नाही. ती सेवक म्हणते की आम्ही सेवक, मला काही प्रशासनानं ठुलेलं नाही. मी एक रोजगारी आहे, माझं पोट भरत नाही. मी सकाळी तुम्हाला 200 लिटर पाणी देऊ शकतो आणि त्याच्यानंतर माझ्यानं देणं होत नाही म्हणून असं सेवक म्हणतोय. सेवक त्यानं नाही परमनंट. बरं, मला वाटते असं एक की ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांमध्ये जर एक सुसंवाद जर झाला असता तर त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला असता असं माझं मत आहे. परंतु तुम्ही एकदाही त्यांच्यासोबत बैठक केली नाही किंवा त्यांना विचारले नाही की आम्ही शेकडो वर्षापासून या विहिरीचं पाणी पितो, आम्ही आमचा रस्ता काढवला, असं का नाही विचारलं? आम्ही काय केलो, त्यांना विचारायचं नाही का, तर त्याने विचारायच्या लायकीचीच नाही. तुझं काय रे म्हणते असं डायरेक्ट ह्याच भाषेत. तू कोण रे मला विचारणार? ह्या भाषेत आहे. आरुतुऱ्यावर आहे. सगळ्या भाषा ज्या आहेत ती आर्या तुऱ्याचे आहेत. मग आम्ही त्यांना भिवूनच राहता. गाव सगळं आत्तापर्यंतचं जे रेकॉर्ड आहे, आत्तापर्यंत मी जर तपासलं रेकॉर्ड गावचं तर त्यांना त्यांच्या पुढे कुणी जाऊ शकत नाहीत. आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. मग आता किती दिवस आवाज दाबायचे आपला? तर आपण गावाला पाणी पिण्यासाठी सहकार्य गावासाठी करायचं ही सिद्ध आलतं. आणि जरी आपल्याला जरी आत्मदहन करायची वेळ आली तरी गावाला पाणी पाजवल्याशी शिरवानपाळ जाणार नाही, ही आपला वचन आहे. तर हे होते माझ्यासोबत बेंबडेवाडी ग्रामस्थ. त्यांनी सुरू केलेला हा पाण्यासाठीचा संघर्ष जो आहे नेमका बेंबडेवाडी ग्रामस्थांना किती दिवस अजून करावा लागणार आहे हे पाहावं लागणार आहे. कारण विशेष म्हणजे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये सुसंवाद घडून आला नाही. मात्र ग्रामस्थ आणि शेतकऱ्यामध्ये सम्राट मित्रमंडळाच्या माध्यमातून डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला हा घागर मोर्चा नेमका कुठे थांबेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.
महिला पुरुष आणि बाळ सगळे एकत्रित सहकार्य आणि ग्रामपंचायत पंचायत समिती सगळ्यांच्या आघाडीवर मोर्चा आहे.
आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या उन्हामध्ये या सगळ्या महिला आज घेऊन तुमच्या पुढे आलेले आहेत. माझी प्रशासनाला विनंती आहे की आज या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, कशासाठी आलेले कामधंदा नाही काही त्यांना, सगळे शेतकरी आहेत, कामातली माणसं आहेत. आपल्याला एखाद्या लग्नाला जायचं म्हटलं तरी एक माणूस शेतात येऊन कामावर जातो. कुठल्या गावाला कार्यक्रम असेल एक जण घरी शेतामध्ये दुसरा माणूस कार्यक्रमाला. परंतु आज या ठिकाणी सबंध गावकरी एक ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून बेंबडेवाडी येथील जी विहीर आहे, ती विहीर 1972च्या पहिलं सगळ्या गावकऱ्यांनी मला माहिती दिली की सगळ्या गावकऱ्यांनी ही विहीर श्रमदानातून त्यांच्या बाळगणाने खोदलेली आहे. बरोबर आहे? त्यांच्या बाळगणाने ही विहीर खोदली. कुठंच पाण्याचा सोर्स नाही. ज्या ठिकाणी ही विहीर काढण्याचा प्रयत्न केला, बोर घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी लागत नाही. आमचे एक शेतकरी भेटले तिथले, त्यांनी सांगितलं 3,000 फुटावर काहीतरी पाणी. बरोबर आणि मग पाण्याचा असं दुर्भिक्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ एक विहीर आहे आणि त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. बरोबर सगळ्या पाणी देवाला घालायला त्या ठिकाणी जातात. श्रद्धावान सगळ्या महिला पुरुष या ठिकाणी धार्मिक अधिष्ठान घालतात त्या ठिकाणी आहे. अरे मला आज या ठिकाणी आपल्याला सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान सत्याग्रह केला होता. महाराष्ट्र सत्याग्रह कशासाठी होता? पिण्याचं पाणी करा, हे करा. अरे कुठल्या दोनला पाणी पिते आणि त्या जे गैरमार्ग माणसं आहेत, त्याला समाज आहे, त्यांना पाणी देत नाही. ही भावना होती दादा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःची तळं, स्वतःचं हौद, जो हौद आहे तो खुला करून पाणी पाजवलं. अरे पाणी पाजवलं सत्य आहे, सत्य आहे, पुण्याचं काम आहे. मोटर लावून पाणी घेतले काय झोपीत बसले. भारतीय संस्कृती आपण म्हणतो चहा घ्या पाणी पे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. तिला विचारत नाही तू कुठे जाते काय असतो कुठला काय नाही. येणाऱ्या माणसाचं पाऊल. आज जर पाणी राहिलं असतं कशाला आलं असतं भरवण्यामध्ये हे सगळ्या माझ्या मागच्या भगिनी घागरी घेऊन माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, या ठिकाणी आदरणीय तहसीलदार मातम सीता एक महिला आहे, ज्येष्ठ मातम सीता एक महिला आहे. या बाईचं दुःख आपल्याला बघावं लागेल. या सगळ्या महिला डोक्यावर घागरी घेऊन आलेले त्यांचं दुःख आपण बघावं आणि न्याय द्यावा, यासाठी आम्ही तुमच्या दारामध्ये आलेलो आहोत. पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे ही भूमिका करायची. हे सगळेजण माझ्या ऑफिसला आले. गेले अनेक दिवसापासून चिमणी अशा पद्धतीने 12 दिवस कुठं जावं, कुणाला बोलावं, अर्ज देत होते, परंतु त्याला चला प्रशासनाची इथल्या प्रशासनाची पद्धतच आहे. चला वेळ ढाकूनपणा आणि मग 10 दिवस झाल्यानंतर इथले सगळे पत्रकारांनी या संदर्भामध्ये आवाज उठतो आणि आवाज उचलल्यानंतर आम्ही पाहिलं की एवढी मोठी माणसं 40-40, 50-50, 60-60 माणसं निवेदन घेऊन फिरतायत. कशासाठी फिरतायत? पाणी मिळालं पाहिजे. पाण्याचा विषय आहे. आणि मी म्हणलं सारा विषय असताना एवढी उन्हातान का
मी विनंती केली तहसीलदार मॅडमला, आम्ही विनंती केली एसडीओ मॅडमला, आम्ही भेट घेतली व्हिडिओ साहेबांची, आम्ही भेट घेतली ग्रामसेवकाची, सगळं प्रकरण समजून घेतलं आणि समजल्यानंतर लक्षात आलं की या लोकांवर अन्याय होतो. ज्या ठिकाणी अन्याय आहे त्या ठिकाणी सम्राट लोकांवर मुख्य बहिऱ्याची सोनं घेणार असतील त्यांचे कान उघडण्यासाठी आम्ही तत्पर आम्ही आम्ही आपल्या सोबत आहोत, आम्ही विनंती करू आणि म्हणून त्या दिवशीपासून आपण मोर्चाचं नियोजन दिलं, परंतु महागाई जयंती होती, सुट्टी होती, प्रशासनाने गडबड करू नका, आम्हाला वेळ द्या आणि आम्ही 2 दिवसामध्ये जाऊन पाहणी करून तुमची विहीर खुली करून देतो. आणि मग त्यांना सुद्धा आपण वेळ दिली, माघार घेतलं 2 दिवसासाठी, परंतु थोडं शांत बसा. आणि मग त्या दिवसानंतर पुन्हा एकदा निवेदन दिलं की आता आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून सर्वांना गावकरी आज या ठिकाणी आपल्यावर रस्त्यावर आलेले आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत या संबंधाने होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार. आम्ही या ठिकाणी ही आंदोलन देण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. पुढे उन्हामध्ये बसूया, परंतु आमचा मार्ग निघाला पाहिजे, आमचा प्रश्न सुटला पाहिजे, एवढीच माफक भूमिका प्रशासनाला. आणि म्हणून जास्तीचा वेळ न घेता प्रशासन येत नाही म्हणून आमची भाषण सुरुवात आहे. खाली बसा. उन्हाचे झटके सहन करा माझ्या माता भगिनी, माझ्या मायमाऊली, सगळ्यांना हात जोडून विनंती. मला लक्षात आहे, तुम्हाला कळत आहे. आपण बाहेर बसल्याशिवाय होत नाही. सगळं साधं दिसतं कसं होत आहे. आपण आपल्या मागण्याचं निवेदन पाण्यासाठी आले. दिलेला आहे. त्यात हे सरकार या प्रशासन या ठिकाणी आपल्या प्रश्नाला या ठिकाणी न्याय निवाडा देत नाही, म्हणून आपल्याला हा संघर्ष करण्यासाठी त्यांच्या यावं लागतंय. दरबार हा जनतेचा दरबार आहे, परंतु जनतेचा दरबारचे प्रश्न न सोडविता अधिकारी या ठिकाणी मीटिंग मध्ये व्यस्त आहेत असे समजलं. या ठिकाणी बघा म्हणजे वहिवाटीमध्ये जे आहे तिथंही केलं नाही, सार्वजनिक मध्ये तिथं केलं नाही. बडे घरी आले आणि सरपंच घरी इथं आले आणि कोणा लावले चौकड. शेवटी कलेक्टर मॅडमला फोन, मला माहित आहे फक्त बसा तुम्ही नसेल तुम्ही सावली तिकडे लक्षात. मालमाताली माणसं मला इथं चालत नाही. विषय असा आहे की त्या ठिकाणी कलेक्टर मॅडमला फोन लावल्यानंतर आम्ही माहिती घेतली. जवळपास 82
गुलाबाचे पुष्प घेऊन सत्कार करू. पाण्याची विहीर मोकळी करा. आम्ही साखर वाटून तुमची या ठिकाणी सत्कार करून गुलाबाचे हार घेऊ. परंतु जर प्रश्न लोकांचे आपण सोडवला नाही, बेशरमाचे पुढचे हार तुम्हाला घालून बेशरमाचे. आम्ही आमच्यासाठी काहीच मागत नाही. वैयक्तिक आमचे प्रश्न नाहीत, लोकांचे प्रश्न आहेत, गोरगरिबांचे प्रश्न आहेत, दीनदलितांचे प्रश्न आहेत, उपेक्षित वर्गाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी माझा पुढाकार आहे. मला काही जण म्हटले सिद्धार्थ तुम्ही भाजपचे आहोत, भाजपच्या समोरच्या काढतात. मी म्हणलं भाजपचा जरी असेल तरी लोकांचे प्रश्न सोडण्याचा माझा पक्ष म्हणत नाही. लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही सोबत राहा हा मला पक्ष सांगतोय. आणि म्हणून माझा लढा शासनाच्या विरोधात नाही, निगरव्यात त्यांच्या विरोधात हा लढा आहे. थोडा सावली बघून छत्री घालून आंदोलन द्यायचंय. त्यावेळेस त्यांची VC संपेल, मीटिंग संपेल, ते आपल्याला बोलायला येतील. आपण मान्य या ठिकाणी सामूहिक निवेदन देऊया आणि निवेदन देऊन आमच्या आंदोलनाला सुरुवात करू. आमची बहीणबाई देणार आहेत निवेदन. या थोडा आपण आपण मागासारखा तुम्ही मागासारखा डॉक्टर तुम्ही डॉक्टर डॉक्टर इथे घ्यायचे या तुम्ही या पुढे या पाणी मागालो आपण. तुम्ही सरकार इकडे थोडं माहिती सरकार आम्ही गडी नाही या आकारामध्ये या थोड्या अशा या सगळ्या दिसतात तुम्ही अशा या सगळ्या दिसतात. आता आमची विनंती आहे, आम्ही मोर्चा काढून हे आमचा आता राहू द्या, आता सोडा साहेबाजवळ द्या, सोडा मोर्चा काढून निवेदन दिलं. जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या देणार आहोत. 1 दिवस लागू द्या, 2 दिवस लागू द्या, आम्ही इथून उठणार नाही, इथंच झोपणार आहोत. स्वयंपाक आम्ही इथंच करणार आहोत. अशी आमची सगळ्याची भूमिका आहे. आपण तातडीनं आवश्यक ते निर्णय घ्या अशी नम्रतेची विनंती. आंदोलनामध्ये ताप येऊन किंवा ऊन लागून जर कोणी मेला तर आपण जिम्मेदार आहात. सगळेजण आता थोडंसं सावली द्या. माझी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती आहे, सर आपण मॅजिस्ट्रेट साहेबांना विचारा की हे माणसं कुठं बसवायच्या. नाही माझी विनंती आहे, इथले कलाकार आहेत माणसं, तुम्ही संवाद साधून आम्हाला म्हणा की इथं बसा. संवाद साधून आम्हाला स्थळ सांगा. कुठं बसायचं पाणी कुठलं थोडं पाणी नाही काही नाही सर सांगा, आम्ही सांगतो आपण कुठं बसायचं आहे. पोलीस प्रशासन सांगताय, थांबूत नव्हतं 2 मिनिट. सर इथं बेंबडेवाडी गाव आहे आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये. तर ते पूर्ण गाव या ठिकाणी पाण्यासाठी बसले. सर बेंबडेवाडी एक गाव आहे, तहसील कार्यालयापुढं उपोषणाला बसले पूर्ण गाव सर पाण्यासाठी. आणि ते विहीर अडवले गेल्या 12 दिवसापासून, त्यामुळे संपूर्ण गाव या ठिकाणी बसून आहे सर. तहसीलदार मॅडम आणि पूर्ण गाव बसले सर. आपण बोला आणि ती विहीर खुली करायला हवा सर प्लीज. हो सर. माननीय पालकमंत्री महोदय आहेत, त्यांना बोललो आपण. राजे चला बांधवांनो, आज सकाळपासून आपण जे आंदोलन या ठिकाणी सुरुवात केलेलं होतं, विशेषतः पाण्याच्या संबंधानं हे आपलं आंदोलन होतं. आपण टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आपलं दिवसभराचं आंदोलन होतं. सर्वका एक लिखा. आज या ठिकाणी आदरणीय तहसीलदार मॅडमनं पत्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्या पत्राचं वाचन मी या ठिकाणी करणार आहे.
तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अहमदपूर यांचे कार्यालय नैसर्गिक आपत्ती विभाग, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष सम्राट मित्र मंडळ अहमदपूर, मौजे बेंबडेवाडी तालुका अहमदपूर येथील सार्वजनिक पाण्याच्या विहिरीस तार कुंपण करून गावकऱ्यास पाणी घेऊन जाण्यास अडचण गेल्याबाबत संदर्भ आपला निवेदनाचा आहे. संदर्भीय विषयानुसार आपण सदर निवेदनामध्ये सातबारावर चुकीच्या पद्धतीने लागलेली विहीर नोंद रद्द करावी, विहीर सार्वजनिक म्हणून ग्रामपंचायतीच्या नावे नोंद करावी, सदरची विहीर खुली करून पिण्याचे पाणी गावकऱ्यांना देण्यात यावे, याच विहिरीवरून गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करावी असे नमूद केले आहे. या संदर्भात सदर विहीर खाजगी मालकीची आहे किंवा सार्वजनिक आहे याबाबत शहानिशा करून निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर ती विहीर सार्वजनिक असेल तर कायमस्वरूपी आपल्याला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. गाडी रस्ता देण्यासंदर्भात जी विनंती केली आहे त्याबाबत देखील स्थळ पाहणी करून निर्णय घेण्यात येईल. तसेच बेंबडेवाडी तळ्याच्या क्षेत्रातील उडीद क्षेत्र सातबारावरून कमी करून प्रत्यक्षात धरणाची तळ्याची जागा शासनाने ताब्यात घ्यावी या संदर्भात संबंधित यंत्रणेस पत्र व्यवहार करून हाती निश्चित करून घेण्यास योग्य ती कार्यवाही अनुसरण्यात येईल. ही आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. तहसीलदार अहमदपूर गेल्या 15 दिवसापासून आपण जो हा न्याय मागण्यासाठीचा जो लढा होता तो सम्राट मित्रमंडळाच्या वतीने आपण घेऊन आज हे पत्र तहसीलदार मॅडम यांनी दिलेलं आहे. सर्वप्रथम आपण प्रशासनाचं विशेषतः तालुका कार्यकारी दंडाधिकारी आदरणीय पांगरकर मॅडम यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. अतिशय संवेदनशीलतेनं त्यांनी हा प्रश्न हाताळला. त्याचबरोबर सकाळपासून हिंगाव पोलीसचे सर्व पोलीस बांधव, सर्व होमगार्ड्स भगिनी या सगळ्यांचं मनाच्या अंतर्गतातून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाला ज्या पत्रकारांनी वाचा फोडली त्या सगळ्या पत्रकारांचं सुद्धा मी आपल्या सहकार्यामुळे हे प्रकरण लोकांपर्यंत गेलं, आमच्यापर्यंत आलं आणि शेवटी न्याय मागण्याच्या किमान गाडी रुळावर राहिली. तो होता आता पुढे काय काय करतोय आणि म्हणून चांगला निर्णय आजच्या या आंदोलनाचा झालेला आहे. म्हणून मी या ठिकाणी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार घोषणा द्या. तुम्ही बोला. या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण हा जो लढा आहे मला वाटतं गेली 15 दिवस हा लढा उभा माईक जवळ धरा जरा. बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांनी महत्वाचे प्रशासनाचं गाडी उभा करा हे लढा उभा केला होता. लढ्याला यश दिलेलं आहे. त्यामुळं गावकऱ्याच्या वतीनं श्री सिद्धार्थ सूर्यवंशी आणि सम्राट मित्र मंडळ अहमदपूर या सर्व पदाधिकारी तसेच प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी जे काही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने सर्वांचा आभार. आणि इथून पुढं जे काही अडचणी होतील आम्ही तर प्रत्येकजण सिद्धार्थ संपर्क करू, पण भविष्यात असंच सुद्धा आमच्या पाठी उभं राहावं अशी त्यांना विनंती करतो. गावकरी एक तुकीचा, बेंबडेवाडी गावकरी एक तुकीचा. आवाज बहुजनांचा.